पुण्यातील हडपसरमधील रामटेकडे परिसरामध्ये एका टोळक्याची दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। दगडफेकीमध्ये 2 महिला जखमी। वानवडी पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेचा 25 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याची घटना। पतीसह 5 जणांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पीडित महिलेच्या अंगावर 17 जखमा आढळल्या। चंद्रपूर शहरातील बालाजी रुग्णालयामध्ये तोडफोड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदीप रत्नपारखी यांच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड केल्याची माहिती। उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप। कुख्यात गुन्हेगार सागर उर्फ बब्बा यादवला पोलिसांकडून अटक। MPDA कायद्याअंतर्गत बब्बा यादवला अटक। यादव विरोधात हत्या त्याचबरोबर जीवे मारण्याच्या धमकीसारखे अनेक गुन्हे दाखल। शिर्डीतील साई मंदिरामध्ये दानाची मोजदाद करताना चोरीचा प्रकार। अद्यापही आरोपीवर कोणतीही कारवाई नाही। साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालतंय का, सवाल उपस्थित। आई तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री। मंदिर संस्थांकडून कारवाई। पूजेचं ताट आणि फळांचे कॅरेट जप्त करण्यात आले। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नांदेड दौऱ्यामध्ये तहसीलदार अनुपस्थित। किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांना कारण दाखवा नोटीस। 2 दिवसात समाधानकारक खुलासा केला नाही तर कारवाईचा इशारा। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये युवा महाराष्ट्र सेनेचं भीक मागो आंदोलन। इचलकरंजी शहर परिसरातील 7-12 नोंदी न झाल्यानं युवा सेना आक्रमक। अमरावतीच्या दर्यापूरमधील किलोरीमध्ये ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या। वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। MIDC मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी। नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद पाडले। 294 शेतकऱ्यांची टोमॅटोची 2,25 लाख रुपयांची थकबाकी। बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एकाच दिवशी 50,000 कांद्याच्या गोण्यांची आवक। 70% कांदा पावसामुळे खराब। परभणीत सतत वाहणारं वादळी वारं आणि पावसाचा उन्हाळी पिकांना फटका। जिल्ह्यामध्ये भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिममधील नेतनसा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे पेरूच्या बागेचं नुकसान। शेतकरी आर्थिक अडचणीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग। पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यामध्ये मशागतीची कामं सुरू। नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेती मशागतीच्या कामांना वेग। खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारीला सुरुवात। यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यानं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता। जून महिन्यात अखेर बंधारे भरतील, तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची माहिती। साताऱ्यातील कोयना धरणामध्ये 23.12 TMC पाणीसाठा। मान्सूनपूर्व पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याचं चित्र। सोलापूरच्या कुर्डवाडी शहरामध्ये गढूळ पाणीपुरवठा। संभाजी ब्रिगेडकडून दूषित पाणी पुरवठ्याचा पर्दाफाश। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। ढोरकीन परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी। सोलापुरातील नवीन पाईपलाईनला गळती नसून वॉशआउट केल्याचं प्रशासनाचं म्हणणं। पालिकेतर्फे लांबोटीमध्ये पाईपलाईनची चाचणी। पुण्याच्या राजगडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून दरड हटवण्याचं काम। मुसळधार पावसामुळे कादवे खिंड घाट मार्गावर दरड कोसळली होती। घाट मार्गावरील धोकादायक ठिकाणी पाहणी करून कारवाईची मागणी। भंडाऱ्यामध्ये दूध उत्पादनात मोठी घट। जनावरांना हिरवा चारा आणि खुराक मिळत नसल्यानं दुधाचं उत्पादन घटलं। दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता।
यवतमाळच्या सावंगी गावाजवळ अनधिकृत खतानं भरलेला ट्रक पकडला। बोगस बियाणं आणि मुद्देमाल देखील हस्तगत। ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये परिसरात अज्ञातांकडून दुकानामध्ये चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून अज्ञात चोरांचा शोध सुरू। नागपूरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक। सोन्या चांदीचे दागिने आणि मुद्देमाल देखील हस्तगत। पाचपावली पोलिसांची कारवाई। संभाजीनगरमध्ये गुंतवणूकदारांना 11 लाखांचा गंडा। शेअर मार्केट रिअल इस्टेटमधून परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक। दोघांवर गुन्हा दाखल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 61 लाखांचा अवैध गुटखा जप्त। अवैध वाहतूक करणाऱ्याला आरोपीला अटक। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। चंद्रपुरात प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक। रामनगर पोलिसांची कारवाई। पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला। जळगावच्या नागेश्वर कॉलनीमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय बालकाचा मृत्यू। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा नागरिकांचा आरोप। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकच्या पंचवटीतील पेठ रोड परिसरामध्ये एका इसमाची हत्या। मध्यरात्री अज्ञाताकडून संजय सासे यांची हत्या। पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। सोलापुरात दुचाकीच्या धडकेमध्ये 6 वर्षीयाची मुकल्याचा मृत्यू। अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल। वाशिमच्या पांगरी नवघरे गावात ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। शेती मशागतीच्या कामावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। चालकानं प्रसंगावधान राखत उडी मारल्यामुळे पुढील सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये गुरांच्या गोठ्याला आग। ग्रामस्थांनी धाव घेत 25 जनावरं वाचवली। आगीमध्ये 2 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सोनाळी वाणीवाडी परिसरातील घटना। सांगलीच्या अग्रण धुळगावमध्ये महाकाय मगर जेरबंद। प्राणीमित्र आणि वनविभागाच्या माध्यमातून मगरीला विहिरीतून बाहेर काढलं। ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। नाशिकच्या येवला तालुक्यातील देवदरी तलावात आदिवासी बांधवांनी मत्स्यबीज सोडलं। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून उपक्रम। वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळेनंतर आता जिल्हा परिषद देखील बोलकी झाली। जिल्हा परिषदेच्या रंगीत भिंतींवर प्रशासनाची ओळख। पहिल्याच पावसात पुणे सोलापूर महामार्गाची चाळण। मळद हद्दीमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालक हैराण। खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत। अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था। महामार्गावरील खड्ड्यामध्ये साम्राज्य पाहायला मिळतंय। वाहन चालकांची खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत। रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांमधून संताप व्यक्त। इंडक्शन मशीनवर खवा बनवणाऱ्या व्यावसायिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सूट मिळणार। राज्य सरकारचा मोठा निर्णय। भूम परिसरातील खवा उत्पादकांना मोठा दिलासा। जालन्यातील 5000 शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडला जाणार। 10 जूनला किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार। पांडुरंगाच्या भेटीसाठी यंदा नवी लालपरी। राज्यभरातून वारीसाठी 2000 बसेस धावणार। यावर्षी वारकऱ्यांचा एसटी प्रवास अधिक सुखद होणार। आळंदीत यंदा पालखी रथ ओढण्याचा मान घुंडरे कुटुंबियांना। आळंदी नगरीमधून ढोल ताशांच्या गजरात घुंडरे कुटुंबियांच्या बैलजोडीची मिरवणूक। संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जूनला मराठवाड्यामध्ये आगमन होणार। पानकनेरमधील पालखीचं स्वागत केलं जाणार। तर पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांचा मोठा सहभाग। संत मुक्ताईची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार। संत मुक्ताईंच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची तयारी सुरू। संत मुक्ताईचा 316वा पालखी सोहळा।